नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण तुम्हाला अडचणीमध्ये ज्या अडचणी येतात, कमेंट बॉक्समध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्याला अडचणी विचारत असतात, त्यांचा सर्वात पटकन आणि लवकरात लवकर सोल्युशन देण्याचाही प्रयत्नही करीत असतो। त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना आपली मुदतही झालेली आहे आणि त्यांनी तसे कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं सुद्धा आहे। असेच तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना ज्यांना शैक्षणिक अडचणी आहेत किंवा ज्यांना अभ्यास करण्याकरिता मदत हवी आहे, त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण देत असतो। त्याचबरोबर तुमच्या अडचणींचं सोल्युशनही देत असतो। विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला होता की विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालक यांना पत्र कसे लिहिणार याचा डेमो तुम्ही देताल का? तर त्यांच्याकरिता खास आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। परंतु तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना ज्यांना ही माहिती हवी आहे, म्हणजे विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे पवित्र पोर्टलद्वारे जी फॉर्म दुरुस्ती करण्याकरिता, तिथे तुम्ही पत्र कसे लिहिणार फॉर्म दुरुस्तीकरिता, हा तुम्हाला उपयोगी ठरणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोठेही अर्ज सादर करताना फक्त तिथे प्रति शिक्षण उपसंचालक जे ठिकाण आहे त्याऐवजी ज्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे त्यांचं तुम्ही टाकून त्यानंतर बाकीचा जो मॅटर आहे, म्हणजे बाकीचा जो मायना आहे तो त्याच पद्धतीने लिहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्जही सादर करू शकता। जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा तुमचा फॉर्म चुकलेला आहे अशा स्वरूपाची माहिती सादर करताना। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा ठरणारा असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुमच्या यानंतर काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। पहा तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पवित्र पोर्टलवर जो फॉर्म भरताना तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या फॉर्म चुकाच्या दुरुस्तीकरिता तुम्हाला शिक्षण उपसंचालक यांना पत्र लिहायचं आहे आणि या पत्रामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या अशा प्रकारचा जो मायना आहे त्या पद्धतीने तुम्ही तयार करून द्यायचा आहे लिखित स्वरूपामध्ये। पहा, आणि यासाठी तुम्हाला 21 ते 26 हा 25 तारखेपर्यंत एवढाच कालावधी आहे। त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना या फॉर्मची आवश्यकता आहे त्यांना हा फॉर्म नक्की शेअर करा। पहा, इथे तुम्हाला दिनांक दिलेला आहे, त्या ठिकाणी दिनांक टाकायचा ज्या दिनांकाच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करणार आहात त्या दिवशीचा। त्यानंतर प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक तुम्ही ज्या विभागातून तो करणार आहात, म्हणजे नागपूरमध्ये तुम्ही सादर करणार आहात, पुणेमध्ये करणार आहात, लातूरमध्ये करणार आहात की अमरावतीमध्ये करणार आहात, अगदी त्या पद्धतीने तुमचा एक ऑप्शन हे निवडून तुम्ही तिथे लिहिणार आहात। त्यानंतर तुमचा विषय राहील की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन मधील पुढे तुमचा जर ड्राफ्ट कॉपीचा सर्टिफाय करून मिळणेबाबत, दुसरा विषय राहील तुमचा सर्टिफाईडची प्रिंट मिळणेबाबत, जर तुमचा नॉन क्रिमिलियर नोंदवणेबाबत किंवा महिला आरक्षणचा जो कॉलम आहे म्हणजे महिला आरक्षण मिळवणेबाबत, अशा गोष्टी SCBC कास्ट मिळवणेबाबत सुधारणा करायची आहे। त्यानंतर नावात स्पेलिंग मिस्टेक झालेली दुरुस्ती करायची आहे किंवा मग शैक्षणिक गुणवत्ता जे गुण नोंदवलेले आहेत त्यामध्ये चूक झालेली आहे ती दुरुस्ती करण्याबाबत, किंवा मग तुमचं खेळाडू हे प्रमाणपत्र जोडलेलं आहे परंतु ते इनव्हॅलिड असल्यामुळे रद्द करण्याबाबत। मग तुम्ही इतर प्रकारे, म्हणजे समजा तुमचा कोणता सर्टिफिकेट आता निघालेला असेल, म्हणजे समजा नॉन क्रिमिलियर निघत असेल तर नॉन क्रिमिलियर नोंदवणेबाबत अशा स्वरूपाची माहिती तुम्ही सादर करू शकता। आणि ह्या माहितीतून मग तुम्हाला म्हणजे तुमचा विषय मेन सांगायचा आहे, जेणेकरून त्यांना विषय पाहिल्यानंतर नेमकं तुम्हाला काय हवं आहे यानुसार ते तुम्हाला पुढचं गायडन्स करतील आणि तुम्हाला तुमचा फॉर्म हा ओपन करून देण्याकरिता विचार करतील। त्यासाठी तुम्हाला तुमचा अर्जदार म्हणून तुमचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचा सेड नंबर लिहायचा आहे जो तुमचा लॉगिन ID राहणार आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर सुद्धा तिथे नमूद करायला हवा आणि त्याचबरोबर तुमचा ईमेल ID, तुमचा ॲड्रेस सुद्धा तुम्ही नमूद करायला पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण विषय अशा स्वरूपात लिहायचा आहे ज्यामध्ये महोदय उपरोक्त विषयान्वये अर्जास कारण की मी आणि तुमचं नाव तुम्ही लिहायचं आहे। आपणास विनंती करतो की माझे पवित्र पोर्टलवरील रजिस्ट्रेशनमध्ये जर चूक झाली असेल तर चूक झालेली असून किंवा ड्राफ्ट कॉपी राहिलेली आहे फॉर्म व्हेरीफाय करण्याबाबत, किंवा मग तुमचं नॉन क्रिमिलियरमध्ये नोंदवणेबाबत, महिला आरक्षण मिळवणेबाबत किंवा खेळाडू प्रमाणपत्र सादर करण्याबाबत
अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या मी आता वर सुद्धा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे परत एकदा लिहायच्या आहेत। ही बाब जी चुकलेली आहे त्याला आपल्याला दुरुस्ती करायला वेळ मिळावा किंवा दुरुस्ती करण्यास तुम्ही माझा फॉर्म ओपन करून देणे बाबत अशा स्वरूपात तुम्ही लिहू शकता। तर या बाबतीतील माझे पुरावे पाहून योग्य तो बदल करून देण्यात यावा ही नम्र विनंती असं तुम्ही म्हणू शकता। आणि त्यासोबत तुम्हाला मग का तिथे तुमचे कागदपत्र जोडायचे, त्यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट कॉपीची सत्यप्रत जी तुम्ही काढलेली आहे ती जोडायची आहे। म्हणजे जे ड्राफ्ट कॉपी तुम्ही काढलेली असेल किंवा तुम्ही सर्टिफाईड कॉपी काढलेली होती परंतु त्यानंतर सुद्धा तुमच्या चुका झालेल्या आहेत फॉर्ममध्ये भरण्याचे, तर ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे, जेणेकरून तुम्ही कधी फॉर्म त्यामध्ये रिपेअर केलेला आहे, कधी त्याच्यामध्ये लॉग इन केलेला होता, या सर्व डिटेल्स त्यांना मिळून जातील। त्याचबरोबर तुम्हाला इथे कोणकोणत्या बाबी नमूद करायच्या आहेत त्यासंबंधीचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही आपल्या होम पेजवर जायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज, प्लेलिस्ट, कम्युनिटी अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन हे मिळत आहेत। त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने प्लेलिस्ट मध्ये जायचं आहे। या प्लेलिस्ट मध्ये आपण लेटेस्ट पवित्र प्रोसिजर असं लिहिलेलं आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता पवित्र पोर्टलवर अपडेशन करिता जायचंय किंवा विभागीय स्तरावर कुठं जायचं आहे, त्यानंतर पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करतानाच्या ज्या अडचणी होत्या, मिसमॅच प्रॉब्लेम जर आला परत एकदा तर काय करायचं आहे, तुम्हाला पवित्र पोर्टलवर ड्राफ्ट कॉपीचा सर्टिफाय कसा करायचा आहे अगदी नमुन्यासहित म्हणजे डेमो सहित या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आणि हे तुम्हाला काही करून पाहून घ्यायचंच आहे। त्यानंतर हेल्पलाईन प्लेसेस कोणकोणते आहे त्याची माहिती, तसेच तुमच्या सर्व प्रॉब्लेम्सचं निराकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे। महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सांगण्यामागचं एकच कारण आहे की ज्यामध्ये तुम्हाला शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे जे आपण इथे लिहिलेले आहेत ते पूर्ण कागदपत्रे यांसोबत ही जी लिस्ट आहे त्यामध्ये लिहायची आहेत। या व्हिडिओमधून तुम्हाला ती पूर्ण कागदपत्रांची लिस्ट मिळून जाईल। हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, पूर्ण लिस्ट नोट डाऊन करायची आहे आणि तुम्हाला इथे ही माहिती फिलअप करायची आहे। त्यानंतर आपली विश्वासू म्हणून तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि त्याखाली तुमची सिग्नेचर ही तुम्हाला करायची आहे आणि स्वतः तुम्हाला हे फॉर्म दुरुस्ती करिता तिथे उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म हा तुमचा दुरुस्त करून घ्यायचा आहे आणि तुमच्या फॉर्म मध्ये काही माहिती जर अपडेट करायची असेल तर करून घ्यायची आहे। महत्त्वपूर्ण सूचना ही की तुम्ही जे माहिती म्हणजे तुम्ही जे शैक्षणिक अर्हता किंवा व्यावसायिक अर्हता फॉर्म भरण्याच्या नंतर म्हणजे टेटचा फॉर्म ज्या दिवशी भरला होता त्यानंतर प्राप्त झालेली असेल तर ती तुम्हाला आता नोंदवता येत नाही, त्यामुळे त्याकरिता तुम्ही जाऊन विनाकारण तुमचा हेलपटा करून घेऊ नका। आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्हाला ही जो अर्ज आहे त्यासाठी तुम्हाला लवकर उपलब्ध व्हावा म्हणून आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। या लिंकवर जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवश्यक त्या पद्धतीने तो मॅटर तयार करून तुम्ही हाच फॉर्म जरी पुढे सबमिट करायचा असेल तर करू शकता। अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट्स घेत असतो। तुम्हाला हा अपडेट कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला आणि आपले व्हिडिओज पाहायला मात्र विसरू नका। धन्यवाद।